जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर दुर्मिळ आणि साताऱ्याचं नाव फुलांमधून जागतिक पटलावर कोरणाऱ्या सातारी तुराचं आगमन झालंय। त्यामुळे पठारावर जैवविविधतेची चाहूल लागली आहे। सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात पठारावर फुलांचा बहर पाहायला मिळतो। मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पडत असलेल्या पावसामुळे कास पठारावर सातारी तुरा तसंच 3 ते 4 प्रकारची रानफुलं देखील उमलू लागली आहेत। त्यामुळे पर्यटक आता कास पठाराकडे गर्दी करू लागली आहेत। याविषयीचा कास पठारावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। पाहूयात। जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर आता वाय तुरा म्हणजे सातारी तुरा हे दुर्मिळ फुल उमललेलं आहे। मोठ्या प्रमाणात या फुलांचं प्रमाण या कास पठारावरती पाहायला मिळत आहे। एकंदरीत बघायला गेलं तर कास पुष्प पठार हे जगप्रसिद्ध आहे। सप्टेंबर महिना असेल, ऑक्टोबर महिना असेल, यामध्ये हे संपूर्ण कास पुष्प पठार बहरल्याचं पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणात राज्यभरासह देशभरातून देखील पर्यटक या ठिकाणी येत असतात। एकंदरीतच बघायला गेलं तर आता या जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पावसाला देखील साताऱ्यात आणि या कास पठारावरती सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात 3 ते 4 प्रकारची दुर्मिळ फुलं देखील या पठारावरती उमलल्याचं पाहायला मिळते। निसर्गरम्य वातावरण देखील आता या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत बघायला गेलं तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक या कास पठाराला भेट देत असतात आणि याच पुष्प पठारावर जी फुलं उमलतात त्याची नासधूस होऊ नये म्हणून या ठिकाणी देखील आता प्रशासनामार्फत, वन विभागामार्फत देखील या जाळी बसवण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। संपूर्ण या कास पठाराला जाळी बसवलेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर आता या जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये कास पुष्प पठारावर हे जे वाय तुरा, सातारी तुरा जे नावाने दुर्मिळ फुल ओळखलं जातं ते फुल उमलल्याने पर्यटकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, कास पठार, सातारा।